माझं बाळ नुसतं निप्पल तोंडात असेल तर झोपतं. माझ्या बाळाला सवयच लागली निप्पल तोंडात घेऊन बसायची. ही सवय मोडायची कशी आणि ही सवय का लागली बाळाला? किती आयुष्यातला महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे नवीन आईच्या आयुष्यात असे भरपूर प्रश्न असतात. त्यापैकी हा एक प्रश्न आहे. जर तुम्ही नवीन आई असाल आणि तुमच्या आयुष्यात पण असे खूप विचित्र प्रश्न तुम्हाला पडत असतील, तर त्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मायधूच्या YouTube चॅनलवरती मिळतील. म्हणून आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांकडे जाऊयात. मी श्रेया शाह, चाइल्ड बोथ एज्युकेटर आणि लॅक्टेशन कन्सल्टंट. गेल्या 18 वर्षात मी जेवढ्या आयांशी बोलली म्हणजे पर्सनल कन्सल्टेशन असू दे, कोर्स असू दे, प्रेग्नन्सी क्लास असू दे. हा एक खूप महत्वाचा प्रश्न मदर्स मला विचारतात, की एक्झॅक्टली हे बाळ निप्पल तोंडात ठेवून झोपायची सवय लागते कशी? तर आज आपण 10 मिस्टेक बद्दल बोलणार आहे, ज्याच्यामुळे बाळाला ती सवय लागली. तर ते आधी जाणून घेऊयात आणि नंतर त्याचे डिसएडव्हान्टेजेस. पहिली आणि महत्वाची मिस्टेक. बाळ जेव्हा केव्हा रडतं तेव्हा आपल्याला वाटतं बाळ उपाशी आहे आणि आपण परत निप्पलवरती घेतो. या मिस्टेकमुळे बाळाला सवय लागते, की माझ्या रडण्यामुळे मला निप्पल तोंडात मिळते. म्हणून पिल्लू सारखं रडतं आणि त्याला ही पण सवय लागते, की निप्पल तोंडात मिळाल्यानंतरच मी शांत बसणार. आणि या दोन्ही गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला असं वाटतंय, की पिल्लूला निप्पल तोंडात घ्यायची सवय लागली आणि बाळाला असं वाटतंय मला रडणं बंद जर करायचं असेल तर एकच पद्धत आहे, की मला निप्पल तोंडात पाहिजे. ह्या एक क्रॉस कनेक्शनमुळे बाळाला ती सवय लागली. दुसरी महत्वाची गोष्ट, बाळाच्या होटांच्या अवतीभोवती ओरो मोटर रिफ्लेक्स असते. जास्त इंग्रजी टर्म तोंडात ठेवायची किंवा मनात ठेवायची गरज नाही. बोलायला पण वेगळे ओरो मोटर रिफ्लेक्स. पण फंडा खूप सिंपल असतो, की जेव्हा पिल्लू सक करतं तेव्हा त्यांच्या ब्रेनमध्ये हॅपी हार्मोन रिलीज होतात, रिलॅक्सिंग हार्मोन रिलीज होतात. तो तसा ट्रान्समध्ये जायचा इफेक्ट मिळतो बाळाला. म्हणून जेव्हा बाळाच्या तोंडात निप्पल असतं ना, तेव्हा त्यांना खूप चांगलं वाटतं. ते ट्रान्समध्ये जातात. म्हणून ते सारखं निप्पलमध्ये येऊ निप्पलकडे सॉरी म्हणून ते सारखं निप्पलकडे येऊ बघतात. आणि त्याच्यामुळे त्यांना ती एक क्रेविंग असते, की मला सारखं निप्पलकडे घ्यावं. म्हणून कित्येकही वेळा फॅमिली मेंबर्स म्हणतात, "बघ आली तुझी दूध देणारी गाई आली." हे खूप कॉमनली म्हणलं जातं. जोक आहे, पण ते खरं आहे. बाळाला आपण हवीहवीशी वाटतो. तिसरी गोष्ट, तुमच्या निप्पलला आणि निप्पलच्या अवतीभोवती अम्निओटिक फ्लुइडचा स्मेल असतो. आपण मिस्टेक काय करतो माहितीये का? आपण हे समजूनच घेत नाही, की बाळ सारखं निप्पलवर यायला का बघतं. सो मिस्टेक काय आहे, की बाळाला भूक लागली म्हणूनच तो निप्पलवर येतोय. नाही. ती जी स्मेल असते ना, ती बाळाला पोटाच्या आतली आठवण करून देते. म्हणून बाळ विचार करतं, की मला सारखं निप्पलवर येते. म्हणजे बाळाला सिक्युरिटी वाटते. बाळाच्या पोटाच्या आतली आठवण येते. म्हणून तुमचं बाळ निप्पलवर यायला सारखी मागतो आणि आपण त्याला मिस्टेक समजतो, की माझं बाळ उपाशी. चौथी महत्वाची गोष्ट, आपल्या घरची लोक म्हणतात, की तू बाळाला जर सारखं जवळ घेतलं तर बाळाला सवय लागेल. बाळ खाली राहणारच नाही. बाळ कोणाकडे जाणारच नाही. इट्स अ कम्प्लीट मिथ. जर तुमचं बाळ सारखं तुमच्या जवळ येत असेल, सारखं निप्पल तोंडात घेत असेल, तर ह्याचं एक महत्वाचं कारण हे पण असू शकतं, की तुमच्या बाळाच्या ज्या नीड आहेत, सायकोलॉजिकल नीड, फिजिकल नीड, त्या फुलफिलच होत नाहीये. म्हणून तुमचं बाळ तुम्हाला मिस करते आणि ते सारखं तुमच्या जवळ येऊ बघतं. म्हणून हे मिस्टेक आहे. म्हणजे मी इनफॅक्ट सांगते, की बाळाला जवळ घेण्यात काही चुकीचं नाहीये. बाळाला कोणती जगावेगळी सवय लागत नाही. इनफॅक्ट ब्राझील आणि आफ्रिका या देशांमध्ये एक रिसर्च केला गेला, की तिथली मुलं एवढी फिअरलेस कशी असतात. म्हणजे जंगलात राहतात आणि कित्येकही आदिवासी ट्राईब आहेत, की ज्यांची मुलं मोकळी शिकार करू शकतात. मग हे बिनधास्तपणा आला कुठून? कारण लहान असताना त्यांची पोरं आईच्या कुशीत साडीने बांधलेली असतात. तेव्हा पोरांना खूप छान सिक्युरिटी मिळते. त्यामुळे ते मिथ डोक्यातून काढून टाका. 5वी महत्वाची मिस्टेक. बाळ सारखं रडतंय आणि आम्हाला सारखं झोपवायचंय म्हणून बाळ जोपर्यंत गाढ झोपत नाही तोपर्यंत तुम्ही निप्पल तोंडात ठेवता. नाही. निप्पल टू माउथ ही सवय काही बाळ पोटाच्या आतमध्ये निप्पल होतं का तोंडात? नव्हतं की नाही, झोपायचे ना. बाहेर आल्यानंतर आपण ही सवय लावली म्हणून ही सवय आपणच मोडायची. जर तुम्हाला निप्पल टू माउथ ही सवय मोडायची आणि बाळ अख्खी रात्र झोपलेलं पाहिजे, तर मी ते WhatsApp नंबर देतेय. त्याच्यावरती स्लीप ट्रेनिंग कमेंट करा किंवा माझ्याबरोबर पर्सनल कन्सल्टेशन पाहिजे असेल, तरी तुम्ही लिहा पर्सनल कन्सल्टेशन आणि ते तुम्हाला डिटेल्स पाठवून देते. पण ही सवय नाही चालणार. म्हणजे हे चालणारच नाहीये, की रात्रभर तोंडात आपलं चालू आहे कार्यक्रम. नंबर 6, तुम्ही मिस्टेक करताय, की मी ना बाळाच्या समोरच येत नाही. मी समोर आले ना, की मग निप्पल टू माउथ मागतो. काय करताय तुम्ही? तुम्हाला झेपणार आहे का ते? आणि बाळाला आवडणार आहे का ते? इमोशनल डिस्टन्स क्रिएट करून
तुम्ही एक सिक्युअर्ड बाळ नाही मोठं करू शकत. म्हणून तुम्ही फक्त बाळाच्या समोर नाही याची मिस्टेक नाही करू शकत. इनफॅक्ट आता आपण नाही बोलत आहे त्याविषयी, पण जेव्हा मी स्टॉप ब्रेस्ट फिडिंग बद्दल बोलतो तेव्हा पण मी मदर्सना सांगते की मी डिसअपिअर होऊन जाईल, हा फंडा कामच नाही करणार. मी बाळाबरोबर राहून बाळाला योग्य सवयी लावल्या पाहिजे, कारण अल्टिमेटली दॅट्स द पॅरेंटिंग. तुम्ही त्याला मिस नाही करू शकत. 7वी महत्वाची मिस्टेक, तुम्हाला असं वाटतं की मी दुधाची बाटली चालू करते, निप्पलची सवय आहे ना, तर हे निप्पल नाही मग ते निप्पल. अरे बाबा, आधी हे समजून घ्या की त्यांना भूक लागली आहे का त्यांना हॅबिट आहे. हे निप्पल काढून तुम्ही, जसं माझ्याकडे काउन्सिलिंग होतं त्या बाईने ब्रेस्ट फिडिंग बंद केलं आणि आता तिचं बाळ अख्ख्या रात्री 4 वेळा बाटलीने दूध पिते. म्हणजे ते निप्पल बंद करून तुम्ही हे निप्पल चालू केलं. अल्टिमेटली इट्स अन हॅबिट. हॅबिट ब्रेक तुम्हाला करावीच लागणार, त्याच्यात काही डाऊटच नाही. आणि द वे आय टोल्ड यू, तुम्हाला हॅबिट ब्रेक करायला माझी मदत पाहिजे, तुम्ही घेऊ शकता. पण हे निप्पल बंद करून दुधाची बाटलीची निप्पल देणं ही चुकू नये करू नका. नंबर 8वी, लोक पॅसिफायर देतात. माझ्या बाळाला अखंड तोंडात निप्पल पाहिजे म्हणून मी पिल्लूच्या तोंडात पॅसिफायर देऊन टाकते. अरे देवा, काय करताय तुम्ही लोक. तुम्ही पिल्लूच्या तोंडात पॅसिफायर दिल्यानंतर गोष्टी स्वतःसाठी आणि बाळासाठी दोघांसाठी डिफिकल्ट करताय. मी भारतात खेर एवढं नाही बघितलं, पण इंटरनॅशनली खूप कॉमनली बघितलं की कित्येकही मोठे होईपर्यंत पिल्लू ते पॅसिफायर तोंडात ठेवतात, कारण त्यांच्याकडे पब्लिकली रडणं इज अ बॅड मॅनर्स. आपल्याकडे आपली पुरा हॅ म्हणून कुठेही रडतात, कारण इमोशन्स एक्सप्रेस केलेच पाहिजे. ते मनात ठेवून काय करणार आहे आपलं पिल्लू. म्हणून तो फ्रीडम पाहिजे, म्हणून पॅसिफायर द्यायची चूक करायची नाही. 9, उठ सूट सगळ्यांसमोर बोलत नाही बसायचं. माझं बाळ अख्खी रात्र झोपत नाही, माझं बाळ अख्खी रात्र दूध पितं, मला तर काही कळतच नाही काय करायचं. आणि मग लोक विचित्र सोल्युशन देतात. रात्री झोपताना जायफळ उघळून दे, रात्री झोपताना पोटभर बाउलभर गोड जेवण दे. का नाही, त्या चुका करायच्या नाहीत. मी तुम्हाला आत्ताही सांगते, स्लीप ट्रेन एन्जॉय करा आणि गोष्टी सॉल्व्ह करून घे. पण उपाशी बाळ हे पीसफुल झोपणारे आणि निप्पल तोंडात नाही मागणारे, रादर दॅन पोट भरलेलं बाळ. आणि 10वी, तुमचं बाळ कित्येकही निप्पल तोंडात मागतंय कारण ते इमोशनली इन्सिक्युअर्ड आहेत. माइट बी अवतीभोवतीचं वातावरण निगेटिव्ह, किंवा टू मच स्क्रीन, किंवा टू मच एक्स्ट्रा टायर्डनेस. पिल्लू जेव्हा ओव्हर टायर्ड असतं तेव्हा पण निप्पल तोंडात मागतं, किंवा त्याची झोप दिवसा पूर्ण झाली आहे आणि रात्री आता झोपच लागत नाहीये, बोर होते, तरी पण निप्पल तोंडात मागतं. बाळाबरोबर खूप सारी ऍक्टिव्हिटीज करायची गरज आहे, आणि बाळाबरोबरची ऍक्टिव्हिटी बाळ जन्मल्याच्या दुसऱ्या दिवशी 4थ्या दिवशी चालू व्हायलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जेवढ्या लवकर, जेवढ्या सहजपणे शक्य असतील तेवढ्या लवकर या गोष्टी तुमच्या आयुष्यात घेऊन या आणि स्वतःचं आणि बाळाचं आयुष्य थोडं सोपं करा. तुम्हाला यासाठी मायदुजाची मदत पाहिजे तर नक्कीच घ्या. तुमचे काही मदर्सचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असतील, जिथे पण बाया खूप वैतागल्यात आणि त्यांना जर तुम्हाला वाटतं या व्हिडिओची मदत होऊ शकते तर नक्कीच त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा की ह्यापैकी कोणती मिस्टेक तुम्ही केली आहे का. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.